सो इथे आपण डिस्प्ले टाईप बघतोय ना. सो दोन टाईपचे डिस्प्ले टाईप आपल्याकडे. सो ब्लॉक आणि इनलाईन ना. सो प्रत्येक HTML चा एलिमेंट हा असतोय तुमचा ब्लॉक असतो किंवा इनलाईन असतो. सो ब्लॉक म्हणजे त्याला अख्खा ब्लॉक लागतो, म्हणजे अख्खी लाईन लागते ना त्याला. तो जसं की इथे आपण आधी घेतलंय हेडर वन डिस्प्ले टाइप्स किंवा पॅराग्राफ हॅलो वर्ल्ड. सो पॅराग्राफला अख्खी नवीन लाईन लागते, स्टार्ट पण नवीन लाईनवरच होतो तो. डीयू हा एक आहे, नेक्स्ट आपण घेणार आहे डीयू डिव्हिजन, त्याचा फुल फॉर्म आहे ना. सो पॅराग्राफ सारखाच आहे हा, पण थोडं जास्त कंट्रोल आहे याच्यामध्ये ना आपल्याला. म्हणजे त्याची पोझिशन वगैरे आपण अ, चांगल्या प्रकारे कंट्रोल करू शकतो पॅराग्राफ पेक्षा. सो डिव पण हा तुमचा ब्लॉक एलिमेंट आहे. ब्लॉक म्हणजे नवीन लाईनवर चालू होतो हा, आणि एंड होताना अख्खी लाईन घेतो ना तो, म्हणजे त्याच्यानंतर जो एलिमेंट येतो तो नवीन लाईनवरच येतो. सो अख्खी लाईन याला लागते ब्लॉकवाल्याला. दुसरा आहे इनलाईन ना. इनलाईन म्हणजे त्याला अख्खी लाईन लागत नाही. सो जिथे मागचा एलिमेंट जिथे संपलाय त्याच्या पुढेच तो चालू होतो ना. म्हणजे इथे एक पॅराग्राफ घेतलाय, सो दिस इज अन इनलाईन एलिमेंट. सो स्पॅन जो आहे तो इनलाईन आहे ना. सो इनलाईन एलिमेंट स्पॅन म्हणजे स्पॅन लगेच हॅलो वर्ल्ड मध्ये, हॅलो वर्ल्ड स्पॅन मध्ये घेतलाय आपण. सो स्पॅन एलिमेंटचं व्हॅल्यू हॅलो वर्ल्ड आहे. सो नवीन लाईनवर नाही येतात, ती सेम लाईनवरच येईल. कारण हा स्पॅन हा इनलाईन आहे ना. सो त्याला नवीन लाईन लागत नाही, चालू सेम लाईनवर होतो जिथे मागची लाईन संपली आहे तिथूनच. आणि एंड झाल्यावर परत नवीन लाईनला जात नाही ना, म्हणजे आखी लाईन उरलेली घेत नाही तो. जेवढी जागा पाहिजे तेवढीच घेतो इनलाईन वाला. म्हणजे त्याच्यानंतर काय असेल तर ते सेम लाईनवर तुम्ही कंटिन्यू करू शकता ना. सो जसं इथे दिले दिस इज अन इनलाईन एलिमेंट हॅलो वर्ल्ड इनसाइड अ पॅराग्राफ ना. सो ही अख्खी लाईन तुम्हाला एकाच लाईनवर दिसेल. असं नाही होणार की दिस इज अ इनलाईन एलिमेंट अलग लाईन आहे, हॅलो वर्ल्ड दुसरी लाईन आहे, आणि इनसाइड अ पॅराग्राफ तिसरी लाईन आहे. तसं नाही होणार आहे. कारण की स्पॅन जो आहे तो इनलाईन आहे, म्हणजे तो सेम लाईनवरच राहतो. सो इथे ट्राय करून बघू शकतो आपण. सो माझा डी कोलन वर आहे. सो डी डी डी. सो ब्लॉक इनलाईन. सो हे वरचे दोन आहेत. हा पहिला पॅराग्राफ हा आपला ड्यू, दोन्ही न्यू लाईन वर आहेत. पण इथे जो आहे दिस इज अन इनलाईन एलिमेंट हॅलो वर्ल्ड बघा, हा हा स्पॅन वाला आहे. सो सेम लाईन वर आलाय हा, आणि त्याच्या पुढे पण ती लाईन कंटिन्यू झाली ना इनसाइड अ पॅराग्राफ. आणि हा दुसरा शेवटचा पॅराग्राफ आहे, तो नवीन लाईनवर आलाय ना, कारण पॅराग्राफ हा तुमचा ब्लॉक एलिमेंट आहे. सो मी याला स्पॅनला बॉर्डर 1 पिक्सेल दिली होती. तर 1 आणि पिक्सेल मध्ये स्पेस राहिला होता, त्यामुळे बॉर्डर आली नाही इथे. तो स्पेस काढून टाकली तर बॉर्डर येते ना हॅलो वर्ल्डला.
सो हे मग इनलाईन एलिमेंट हा. सो अँकर, ॲब्रिवेशन, ॲक्रोनिम, बोल्ट, बीडीओ, बिग, ब्रेक, बटन. सो काल एक खूप सारे बघितले आपण, कोड साईट, TFN, EM ना, इटॅलिक, IMG, इमेज इनपुट. सो काय बघितलेत, काय काय बघायचे राहिलेत आपण यातलं. सो लेबल, मॅप, ऑब्जेक्ट, आउटपुट. सो हे सगळे इनलाईन आहेत ना तुमच्या. सो हे नवीन लाईनवर चालू होत नाही, आहे तिथून चालू होतात आणि फक्त जेवढी जागा लागते तेवढीच घेतात ते. सो एक नोट दिली, इनलाईन एलिमेंट कॅनॉट कंटेन अ ब्लॉक लेवल एलिमेंट ना. सो ऑब्विस आहे इनलाईनला, कारण नवीन लाईनचा नसतो संबंध, त्यामुळे त्यात ब्लॉक एलिमेंट तुम्ही घेऊ नाही शकत ना इनलाईन मध्ये. सो इथे डिवचं यांनी थोडं डिटेल्स दिलेत. सो डिव एलिमेंट ना, सो कंटेनर ऑफ अदर HTML एलिमेंट आहे ना. सो याच्यामध्ये तुम्ही बाकीचे एलिमेंट्स असं ग्रुप करू शकता ना, म्हणजे एकत्र करू शकता तुम्ही. सो काय याला एट्रीब्यूटचं ते काही गरज नाहीये, पण सहसा स्टाईल, क्लास आणि ID जास्त करून वापरले जातात ना याच्यामध्ये ऍट्रिब्यूट. सो CSS बरोबर वापरून ना खूप चांगल्या प्रकारे डिझाईन करू शकतो आपण. डिव आणि CSS ने ना तुमचं पेज एकदम छान दिसतं म्हणजे. सो एक एक्झाम्पल दिलं इथे. सो डिवची स्टाईल घेतली आहे, एक हेडर घेतलाय, त्यामध्ये एक पॅराग्राफ घेतलाय ना. सो याला ट्राय करून बघूया आपण इथे. सो हे असं दिसेल ना तुम्हाला. सो ब्लॅक बॅकग्राऊंड आहे, दोन पॅराग्राफ्स आहेत ना. सो लंडन इज द कॅपिटल सिटी ऑफ इंग्लंड, द मोस्ट पॉप्युलर सिटी and the metropolitan area over 13 billion inhabitants. No? So, standing on the river Thames, London has been a major settlement for 2 millennia, so going back to founding by the Romans and who named it Londinium. सो एका ड्यू मध्ये हे तुमचे ना दोन पॅराग्राफ आहेत. सो यू कॅन सी बॅकग्राऊंड कलर ब्लॅक घेतला याला, टेक्स्ट कलर व्हाईट आहे, पॅडिंग 20 पिक्सेलची घेतली आहे ना. सो पॅडिंग म्हणजे स्पेस जी असते ना लेफ्ट आणि राईटला, सो दोन्ही साईडला जेवढी स्पेस दिली ती 20 पिक्सेलची स्पेस आहे. सो लेफ्टला 20 सोडणार तो, आणि शेवटी म्हणजे सुरुवातीला 20 सोडणार, शेवटी 20 पिक्सेल सोडणार. मग हेडर वन दिला इथे लंडन, आणि मग पॅराग्राफ एक घेतलाय आणि दुसरा पॅराग्राफ. हे सगळं तुम्ही ड्यू मध्ये टाकलंय ना. सो हे थोडंसं असं छान असं एक डॉक्युमेंट तयार झालंय ना इथे. सो आपण आता ट्राय नाही करणार आहे, सो जस्ट तुम्हाला दाखवतो. स्पॅन एलिमेंट आपण बघितलंच आहे इथे. सो इनलाईन कंटेनर आताच बघितलं होतं आपण हे. सो CSS बरोबर स्पॅन वापरून आपण एक छोटासा पार्ट स्टाईल करू शकतो ना इथे. सो जसं की इथे एक पॅराग्राफ मध्ये स्पॅन घेतलाय, सो त्या स्पॅनला आपण कलर अलग करू शकतोय. कलर ब्लू घेतलाय, फॉन्ट वेट बोल्ड केलाय ना याचा. एक दुसऱ्या स्पॅन मध्ये मग काय अलग कलर घेतलाय, फॉन्ट अलग काहीतरी घेतलाय ना आपण. सो इथे आय कॅन जस्ट शो यू कसं दिसतंय. सो ते माय मदर हॅज ब्लू आईज अँड माय फादर हॅज डार्क ग्रीन आईज ना. सो ब्लू आणि डार्क ग्रीनला तो करस्पॉन्डिंग कलर आलाय ना टेक्स्टचा. सो कारण हे स्पॅनमुळे पॉसिबल झालंय. सो नेक्स्ट टॉपिक बघायचं का डी वाला, आय मूड. करा चालू. चालेल. हो.
ये सो ड्यू जसं आपण बघितलं आताच कंटेनर आहे तो ना दुसऱ्या एलिमेंटचा, म्हणजे खूप सारे आपण मिक्स करू शकतो ना इथे एलिमेंट्स. सो हा बाय डिफॉल्ट ब्लॉक एलिमेंट आहे, म्हणजे सगळी विड्थ घेतो ना तो. आणि कम्स विथ लाईन ब्रेक बिफोर अँड आफ्टर. सो आधी त्याच्या लाईन ब्रेक, नंतर एक लाईन ब्रेक ना. So इथे एक एक्झाम्पल घेतलंय. सो लॉरेम इप्सुम आणि ड्यू मध्ये आय एम अ ड्यू ना, आणि डॉलर सीट ॲट आमेट. सो हे याला काय मिनिंग नाही आहे मागे आणि पुढे जे येते. सो जस्ट काहीतरी ना फिलर आहे तो. सो फक्त इथे लक्षात वी कॅन गिव्ह द पुट द फोकस ऑन ड्यू ना. सो ड्यू हा तुमचा न्यू लाईनवर आलाय ना इथे, आणि अख्खी लाईन घेतोय तो. सो एक हे मला वाटतं कम्प्लीट एक्झाम्पल आहे ड्यू ॲज अ कंटेनर. सो इथे जसं ते लंडनचं आपण आता बघितलं ना. सो ड्यू मध्ये एक हेडर टू घेतला लंडनचा, आणि दोन पॅराग्राफ घेतले आपण. सो एका ड्यू मध्ये आपण तीन गोष्टी घेतल्या तिथे. सो हे दिसायला असं दिसेल ना तुमचं. So इथे ट्राय करून बघू शकतो आपण. तो एकदा हे डॉक्युमेंट लिहूया आपण. सो एक नवीन फाईल बनवूया. मे बी ड्यू ट्युटोरियल ना. कंट्रोल N, Alt F, सो याला मी नाव देतो ड्यू ट्यूट, आणि HTML टाईप. बघा येतं. सेव, आणि इथे देऊया याला HTML टॅग ना. सो हेड लागेल आपल्याला. सो थोडं स्टायलिंग साठी स्लॅश हेड, ते हेड नंतर बघू स्टाईल कशी आहे ती बॉडी मध्ये. स्लॅश बॉडी, आणि इथे आधी आपण घेतलाय ड्यू. ड्यू घेऊन त्याला एंड करू आधी स्लॅश ड्यू ने. आणि इथे आधी H2 घेतला एक, स्लॅश H2. सो हेडर काय लंडन सिटी बद्दल आहे. आणि मग एक पॅराग्राफ, आणि एक दुसरा पॅराग्राफ ना. सो लंडन इज द कॅपिटल सिटी ऑफ इंग्लंड. नाही, लंडन हॅज ओव्हर 9 मिलियन इनहेबिटन्स. तो एका ड्यू मध्ये एक हेडर आहे आणि दोन पॅराग्राफ्स आहेत ना. सो याला ट्राय करून बघू शकतो आपण ब्राउझर मध्ये.
डी 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 ड्यू ट्युटोरियल. सो हे असं दिसतंय तुमचं लंडन. सो हेडर 2 आहे आणि 2 पॅराग्राफ ना. तुमचं चुकलंय. सरांनी कॉपी पेस्ट केलं. कॉपी पेस्ट केलं का त्यांनी, तरी चुकलं का? सो याला थोडं स्टायलिंग करूया इथे हेडमध्ये. सो स्टाईल स्लॅश स्टाईल. सो तो येलो बॅकग्राऊंड आपल्याला पाहिजे ना त्यासाठी फक्त. सो CSS स्टाईल करूया आपण इथे. सो आपल्याला काय पाहिजे, आपल्या डिवचा ना. सो डिव आणि त्याच्यामध्ये आपल्याला पाहिजे बॅकग्राऊंड कलर ना. बॅकग्राऊंड कलर आपल्याला पाहिजे येलो. सो हे असं तुमचं. सो डिवला इथे आपण केलंय. सो डिवची स्टाईल सेट केली आपण. डिवचा आपण काय केलंय, बॅकग्राऊंड कलर येलो केला ना इथे. सो आता या डॉक्युमेंटमध्ये जेवढे डिव असतील त्या सगळ्यांचा बॅकग्राऊंड कलर येलो होणार आहे ना याच्यामुळे. सो जसं इथे यांनी केलंय. So यांनी येलो नाही घेतलाय पण ते येलोची शेड घेतली, ही पण घेऊ शकतो आपण. FFF4A3 ना. रिफ्रेश करून सो आपल्याला सेम शेड मिळेल इथे.